सेमीफायनल मॅच नॉकआउट गेम असणार आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही टीमनी नोंदी घ्यावी. पहिला चेंडू वैयक्तिक पहिला व संघासाठी पहिला षटक घेऊन आला तो दिलीप. दिलीपचा पहिला चेंडू. एक धाव पूर्ण करण्याची कोशिश आणि 2 धाव पूर्ण केलेत. स्ट्राइक एंडवर फलंदाज प्रणव. नॉन स्ट्राइक एंडवर शुभम. एक वाईट बॉल. बॉलिंग मार्ग सज्ज झाले तो दिलीप. त्याचा साथ देणार सुरेश. यष्टीरक्षक सुरेश. शॉर्ट बॉल. लूज चेंडू. लूज चेंडूला दिशा दाखवली आहे. दोन धावांसाठी. अजून एक सुंदर चेंडू. चेंडूला ग्राउंड शॉटने मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. एका धावाने संतुष्ट. आता स्ट्राइक एंडवर आले तो शुभम. नॉन स्ट्राइक एंडवर तो प्रणव. गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय दिलीप आपल्या पुढील चेंडूसाठी. त्याचा साथ देणार यष्टीरक्षक सुरेश. दोन नावांतलेले पंच राजेश साहेब आणि सर मखवाना. पुढील चेंडू लोअर फुल टॉस. स्वीप केलाय. एक धाव पूर्ण. एका धावाने संतुष्ट. खूप सुंदर क्षेत्ररक्षक. परत स्ट्राइक वर आला तो प्रणव. त्याचा सामना करेल दिलीप. वाईट चेंडू. नियम क्रमांक 21. वाईट बॉल. संघाची धाव संख्या पोहोचली आहे 8. मिड विकेटच्या दिशेने मारलेला शॉट. एक धाव. सेल पकडली नाही गेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 9. बिन गडी बाद 9 धावा. दोन्ही टीमने नोंदी घ्यावी. वैयक्तिक पहिला व संघासाठी दुसरा षटक घेऊन आला तो सागर. एक सोपा अशी झेल सुटलीये पॉइंटच्या दिशेने. रनआउटची संधी पण मिस झालीये. एका चेंडूवर 2 वेळा विकेटची संधी होती पण दोन्ही वेळे तयार. बॉडीची वेध घेऊन चेंडू पिच वरतीच.
डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी करतोय सागर आपल्या संघासाठी. सागर तयार आपल्या पुढील चेंडूसाठी. कवड दिशेने मारलेला फटका. एक खूप सुंदर असा प्रयत्न होता पण झेल कुठे घेतली नाही. पाठच्या वेळेला आपण बघितलं की कॅचेस विन द मॅचेस आणि ते कॅचेस सोडले होते म्हणून ते हारले. इथे पण आतापर्यंत 3 कॅच सुट एका षटका. बिनगडी बाद 15 गेम असणारे सेमीफायनल मुकाबला. टीम जिंकेल ते प्रवेश घेणार फायनल मध्ये. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. चेंडू गाडी क्षेत्ररक्षक पण चेंडू चाललाय डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावांसाठी. 2 षटका समाप्तीने संघाची धाव संख्या पोहोचली आहे ती 17. बिनगडी बाद 17. बिनगडी बाद 17 धावा 2 षटका समाप्तीनंतर. शेर 2 कदम पीछे जाता है, डर के नहीं, झपटने के. खूप सुंदर असा साऊंड सिस्टम डीजेचा आपल्याला लाभ भेटलेला आहे. सेमीफायनल मुकाबला. जी टीम जिंकेल ती फायनल मध्ये प्रवेश घेणार आहे 2 चमचमाती ट्रॉफी साठी. फायनल मध्ये भिडंत होणार. आता वैयक्तिक पहिला व संघासाठी तिसरा षटक घेऊन आला तो जयेश. हॅलो. मिड विकेटच्या दिशेने एक धाव पुन्हा केली. दुसऱ्या धावाची रनआउटची संधी. संधी मिस. विकेट भेटलाय. रनआउट. पहिला विकेट बाद रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज शुभम बाद होतोय. आता नवीन आलेला फलंदाज अक्षय. बघूया अक्षय काय कामगिरी करतो आपल्या टीमला विजय ठरवण्यासाठी. अजय विरुद्ध जयेश. जयेश विरुद्ध अक्षय. अक्षय तयार आपल्या पहिला चेंडू खेळण्यासाठी. जयेश तयार पुढे चेंडूसाठी. फुल टच पकडता चेंडू. चेंडू मारला एक्सेटच्या दिशेने. बाउंड्री पट्ट्यावर लागून चेंडू चाललाय. धावत राहायचंय. पंचाचा इशाऱ्यासाठी नंतर थांबणार. धावत राहायचंय. बघूया पंचा इशारा काय येतोय. पंच 2 डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धाव. पंचचा इशारा आहे डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धाव. या 2 धाव आणि पुराणा बॉल.
व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे ती 21 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. जयशा पुढील चेंडू. एक खूप सुंदरचा फटका मारलाय हवेमध्ये, पण 2 रनासोबतच संतुष्ट करावं लागेल अक्षय याला. फटका चांगला होता पण डिक्लेअरच्या स्वरूपात 2. एक गड्याचा मोबदल्यात 23 धाव. पुढील चेंडू समोरच्या दिशेने ग्राउंड मारलाय. एक धाव पुन्हा. सुंदर असा क्षेत्ररक्षक, खूप सुंदर क्षेत्ररक्षक केतन याचा. शॉर्ट बॉल. शॉर्ट बॉलला दाखवलं दिशा. बघूया पंचाचा काय इशारा. एक धाव. पोचली ती 25. हवा. 3 ओव्हर 25. शेवटचा षटक. फर्स्ट इनिंगचा सेमीफायनल मुकाबला. जी टीम जिंकेल ती फायनल मध्ये प्रवेश करेल. नॉकआउट असा मुकाबला असणार आहे. नवीन आलेले गोलंदाज संदेश. हुकुमचा एका त्याला सेमीफायनल मध्ये काढलाय शेवटच्या षटकसाठी. पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने. झेल. खूप सुंदर ही झेल घेतली आहे मिड विकेटच्या दिशेने. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे ती 25. अनिकेतचा सामना करेल संदेश. संदेश पवार विरुद्ध अनिकेत सालुंगे. हवेत मारलेला फटका समोरच्या दिशेने चाललाय बिल्डिंग जवळ, इमारती जवळ. 2 धाव.
शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सेमीफायनल मुकाबला, शेवटचे 3 चेंडू शिल्लक. स्ट्राइक करेल नवीन आलेला फलंदाज निरंजन. पायावर लागलेला पायाची वेध घेऊन चालले, डिक्लेअरच्या स्वरूपात नाही, धावून घ्यायचंय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव धावून काढले. नवीन आलेला फलंदाज स्ट्राइकवर येतो अनिकेत संदेशचा. संघाची धाव संख्या पोहोचली आहे ती 27-28. तीन गाडीच्या मोबाईल 28 धावा. योरका पद्धतीचा चेंडू रन घ्यायला मना केलाय. शेवटचा चेंडू स्वयं स्ट्राइक वर राहणार. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, सेमीफायनल, द नॉकआउट गेम. अनिकेत सालुंके स्ट्राइक केलाय बॉलला. चेंडू हवेत, बॅटची काढा घेऊन आणि क्षेत्ररक्षकाने झेल घेतलीये. फलंदाज अनिकेत सालुंके शेवटच्या चेंडूवरती बाद होतोय आणि संघाची धाव संख्या पोहोचली. फिल्डिंग लावायची आहे. मुख्यमंत्री तसेच सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माजी खासदार राहुल शेवाळे साहेब, तसेच विधानसभा संघटक शकील अहमद शेख यांच्या संयुक्त विद्यमाने शाहूनगर प्रीमियर लीग शाहूनगर मैदानामध्ये जो संपन्न होत आहे, या सर्व प्रीमियर लीगसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी जी उपस्थिती दर्शवलेली आहे, खास करून धारावी विभागाच्या सर्व महिला यांनी जी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे त्याबद्दल सर्व महिलांचे अभिनंदन व स्वागत. विधानसभा प्रमुख अलका मानेताई, विधानसभा संघटिका जन्नत अन्सारी, विधानसभा समन्वयक सुनीता सोनटक्के, उपविभाग प्रमुख शुभांगी शेपाळे, उपविभाग प्रमुख ललिता जैन, 189 शाखा प्रमुख वैदेही जाधव, 189 उपशाखा प्रमुख 188 सायरा शेख, रंजना गुप्ता, बबिता, उर्मिला, शीतल, अझीमा शेख, या सर्व महिलांचे, सर्व शिवसेनेच्या ज्या महिला रणरागिणी आहेत ज्यांनी आपली उपस्थिती अगदी आपल्या मानाने दाखवलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे. तसेच आपल्या 187 विभागाचे उपविभाग प्रमुख गोपाल चेट्टीयार साहेब यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. आमचे उपविभाग प्रमुख गोपाल चेट्टीयार साहेब अतिशय संवेदनशील असे पदाधिकारी आहेत. शिवसेना पक्ष अग्रगण्य करण्यासाठी त्यांची मोलाची कामगिरी असते. आम्हा सर्व तरुण मुलांचे कायम प्रेरणास्थान असे आमचे गोपाल चेट्टीयार साहेब, त्यांचे देखील मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. पुढील सामना चालू आहे. अंश विकेट, मोठा विकेट, एक केतनचा मोठा विकेट पडतोय. प्रणवच्या हातात एक सुंदर अशी स्वप्प झेल आणि प्रथमेशला भेटते आपली पहिली सफलता.
पुढील चेंडू प्रथमेशचा. निर्धावचा चेंडू. डाऊन रन नाही काढलाय. चेंडू मैदानात होता. डॉट बॉल. प्रथमेश तयार आपल्या पुढील चेंडूसाठी. त्याचा सामना करेल सुरेश. सुरेश विरुद्ध प्रथमेश. प्रथमेशचा साथ देणार अनिकेत. एक स्लोवर फुलटॉस असा चेंडू आणि चेंडूला मारला मैदानाच्या बाहेर. सी सी पुढील चेंडू प्रथमेशचा. कवरच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू हवेत. चेंडू मैदानाच्या बाहेर. डिक्लेअरच्या स्वरूपात. त्याच्यात सहभाग्य करायला आले प्रणव. वैयक्तिक पहिला व संघासाठी दुसरा षटक घेऊन आला तो प्रणव. पॅन्थर्सला विनंती की लवकरात लवकर चालू करायची. टीम बेटिंग घ्यायची नाही. अंधार होत चाललाय. आपल्याला आता फायनल पण खेळवायचं आहे. प्रणवची पहिली चेंडू. फुल टॉस चेंडू. चेंडू हवेत. चेंडू टर्न करून पाठी. एक धाव पूर्ण. पंच फुलटॉस असे ना. फुलटॉस बॉल. एका धावासोबत संघाची धाव संख्या पोहोचली 7. प्रणव तयार आपल्या दुसऱ्या चेंडूसाठी. सामना करेल सुरेश. एक वाईड वर्ग पद्धतीचा खूप सुंदर चेंडू. मकवाना सरने त्याला डॉट घोषित केलाय. खूप सुंदर गोलंदाजी प्रणव याची. सुरेशला कुठेतरी फटकेबाजी दाखवायला लागेल आपल्या संघाला विजय ठरवण्यासाठी. आणि कुठेतरी पॅन्थर्सला सुरेशची विकेट ची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्यासाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत काही सांगू शकत नाही. समोरच्या दिशेने मारलेला फटका. 2 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. अजून एक फुल टच बॉल. बॅटची गडा घेऊन चेंडू चाललाय स्लिपच्या दिशेने.
डॉट बॉल, खूप सुंदर असा चेंडू, फुल लेंथ पद्धतीचा चेंडू. शेवटचा चेंडू, या षटकात शेवटचा चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू यशस्वी बीट झाले होते पण धावून नाही काढलेला. डॉट बॉल. प्रेक्षकांना विनंती आहे तिथून साईड व्हायचं आहे. प्रेक्षकांना विनंती साईड व्हायचं आहे. सेमीफायनल मुकाबले नॉकआउट. नऊ संघाची धाव संघात पोहोचली 9. 12 चेंडू 20 धाव. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. कुठेतरी 10च्या सरीसरीने रन करायचा आहे इथे. रिक्वायर्ड रन रेट इज ऑफ 10 रन्स पर ओव्हर. नवीन फलंदाज स्ट्राइक वर तो दिलीप. सामना करेल अनिकेत. याचा शॉर्ट बॉल, बॅटची काढा घेऊन चेंडू चालला यशकडे. फलंदाज दिलीप बाद. सागर शॉट डाऊन. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. शॉर्ट बॉल, कव्हर दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी तयार. 2 धाव पूर्ण गेलेत. दोन धाव पूर्ण केलेल्या समीकरण जाऊन पोहोचलाय ते. 9 चेंडूवर 17 धावांची गरज. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. कॅचेस विन द मॅचेस हे दाखवलंय पॅन्थर्स आपल्याला इथे. त्यांच्याकडून जास्ती चुकी नाही झाली आतापर्यंत. त्यांचं क्षेत्ररक्षक चांगलं आहे. 8 चेंडू 18 धावांची गरज. कुठेतरी 3 षटकाराचा हा मुकाबला आहे. 8 चेंडू मध्ये 3 षटकार. आठ चेंडू मध्ये 4 चौकारी मारू शकतात. अजून एक झेल सुटली आहे. फलंदाज वाघेला बाद होऊ शकत असतं पण झेल सुटली आहे प्रथमेश याच्याकडून. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा. 7 चेंडू 16 धावाची गरज. शेवटचा चेंडू अनिकेत याचा. सामना करेल वाघेला. चेंडू मारला हवेत. बघूया काय होतो. चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण. आता समीकरण बदलतोय. 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. 6 चेंडू आणि 15 धाव. फक्त 6 चेंडू मध्ये. आणि नवीन आलेला गोलंदाज अक्षय. पॅन्थर्सच्या हुकुमच्या इक्का.
पॅन्थर संघाचा एक हुकुमचा इक्का असा बनू शकतो अक्षय. पहिली कामगिरी झाली, 6 चेंडूमध्ये 14 रन ठोकलेले आहेत या मैदानावरती, पण ते पॅन्थरच्या मध्ये बल्लेबाज अनिकेतने ठोकले होते. आता सागरला मारायचे 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज, 1 धाव जास्त पण आहे. बघूया काय होतो. गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय तो अक्षय, सामन्याकडे त्याचा सागर आणि अक्षयला साथ देईल यष्टीरक्षक प्रथमेश. पहिला चेंडू डॉट बॉल, खूप सुंदर चेंडू, लेंथ बॉल पद्धतीने टाकलेला हा चेंडू. बॅट्समॅनला काही कळलं नाही, डॉट झालंय. 5 चेंडू आणि 15 धाव. प्रत्येक चेंडूवरती 3 धावांची गरज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मारलेला हा शॉट 1 धावांसाठी, खूप सुंदर फटका. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॅच घेतली तर 1000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक भेटला असता. लागला नाही ना. फुल टॉस बॉल, चेंडू मैदानामध्येच आहे, धावून घ्यायचंय. दोन चेंडू आणि 14 धावा. आता फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये, पण जसं आपल्याला माहिती आहे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कधीही होऊ शकतं. 2 चेंडू मध्ये 14 धावा, काही बोलू शकत नाही. सुंदर फटका लेग साइड दिशेने, 2 धाव घोषित. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शाहूनगर पॅन्थर्स